तुम्ही माझं चित्र रंगवत असताना मी बोललो तर तुमची काही हरकत नाही. नाही, इथे नुसतं हसून राहायचं म्हणजे फार कंटाळा म्हणा. काही काही लोकांना सवय असते कुठलंही काम असं गप्प राहून करायची. हे तास तास हे लोक गप्प राहू शकतात. काम करताना तसं नव्हे. एरवी काम करताना एक वेळ समजण्यासारखं आहे. म्हणजे तुम्ही समोर बसून एकाग्रपणे माझं चित्र रंगवताय आणि चित्र रंगवताना एकाग्रताही हवी. त्यामुळे तुम्ही बडबड करूच शकत नाही. माझी गोष्ट नाही की असं नुसतं बसून राहणार. माझ्या तोंडाला काहीतरी चाळा हवा. माझी एक आजी होती की दिवस ते दिवस एक तोंडातनं अक्षर देखील काढत नसे. अगदी देवाचं नाव देखील नाही. काम करताना देखील कसलाही आवाज करत नसे. म्हणजे अगदी भांड जमिनीवर ठेवलं तरी त्याचा देखील नाही. आम्हा मुलांना मोठं नवल वाटायचं तेव्हा समजत नसे. नंतर कोणीतरी सांगितलं. आमचे एक मामा ऐन तरुण वयात अचानकपणे युद्धात वारले. दूर कुठेतरी परदेशात ते गेल्याची तार आली आणि त्या क्षणापासून आमची आजी अशी ही गप्प झाली. जणू मुलगा गेल्याचं तिनं सुतक पाळायला सुरुवात केली. आणि आपण काही बोललो, मोठा आवाज केला तर हे सुतक मोडेल असं मला वाटतं तिच्या मनात येत असेल. बोलायची क्वचित, खूप दिवसांनी कधीतरी, पण ते पण अगदी मनात नसल्यासारखं. म्हणजे आपल्या हातून काहीतरी मोठा गुन्हा घडतोय असं. त्याउलट आमचे आजोबा मुलगा गेल्याचं कळलं त्या क्षणापासून असे भडाभडा बोलत सुटले की ज्याचं नाव. म्हणजे परक्या माणसाला देखील घरातल्या लहान सहान गोष्टी सांगत सुटायचे. गेलेल्या मुलाबद्दल असं नाही काही. पण हे सगळं तो मुलगा गेल्याचं कळलं त्या क्षणापासून एवढं मात्र. म्हणजे एकेकावर दुःखाचा असा एक विशिष्ट परिणाम होतो. किंवा आपण असं म्हणू की प्रत्येकाची दुःखाला तोंड द्यायची एक मेथड असते. कोणी गप्प राहतं, कोणी प्रमाणाबाहेर बोलत राहतं. पण गप्प राहिलं काय आणि बोलत सुटलं काय. दुःखी माणूस ते दुःखी माणूस. तुम्ही माझं बोलणं ऐकताय ना? हो, ऐकतो ना. नाही, माझ्या बोलण्याचा तुम्हाला त्रास होत नाही ना? नाही, बहुधा नसणारच हो. कारण मी असं बघितलं, अशी जी घुमी माणसं असतात ना, त्यांना काही इतरांनी घुम बसून राहावं असं वाटत नाही. ते फक्त स्वतः बोलत नाही तेवढंच, पण इतरांनी बोलावं असं वाटतंच त्यांना. शिवाय इतर लोक असे बोलत असतात म्हणून तर त्यांना असं घुम बसून राहता येतं नाही का? कारण सगळे जण जर असे गप्प झाले तर पंचायत होईल, असह्य होईल शांतता. माझं असं होतं, 5 मिनिटं कोणी कोणाशी बोललं नाही तर कसं तरीच होतं. असं वाटतं समोरच्या माणसाशी आपलं शत्रुत्व आलं, आपलं बोलणंच बंद झालंय, आपल्या बोलण्यासारखा काही विषयच बोलले जाणार. तो स्वतःच्या मनाची किती ऐकतोय आणि आपण आपलं मन कामच बस. बाकी दोघात कधीही संबंध म्हणजे त्याला विचित्रच नाहीये का? म्हणजे आता तुम्ही असे बसलाय आणि मी हा असा इथे,
आणि आपल्यात संबंध नाही असं म्हणून कसा चालेल? संबंध हवाच. आणि संबंध हवा म्हणजे बोलणं हवं. मग ते एकतर्फी का होईना पण बोलणं हे हवंच. शिवाय एक गोष्ट तुमच्या लक्षात आली, तुम्ही माझं पोर्ट्रेट काढताय राईट. आता असं पोर्ट्रेट काढायचं म्हणजे ते काही छायाचित्रावरून कॉपी करण्यासारखं नाही. म्हणजे त्याच्यात नुसते नाक डोळे येऊन चालायचं नाही, तर माणसाचं कॅरेक्टर यायला हवं, तर ते चांगलं पोर्ट्रेट. आणि मी जर असा गप्प बसून राहिलो तर ते अगदी माझ्या स्वभावाविरुद्ध होईल. आणि चित्रात माझा असा स्वभाव काहीतरी रिझर्व आतल्या गाठीचा वगैरे असं काहीतरी येईल. आणि तसा नाही आपला स्वभाव. आपला स्वभाव कसा मोकळा आणि आठवण बघाय. आणि तसा तो चित्रात यायचा. म्हणजे मी बोलायला तर हवं, कारण बोलताना माणसाचा चेहरा असा मोकळा मोकळा होता. नाहीतर त्याच्या चेहऱ्यावरची शिरनशीर ताकद. शिवाय माणूस काय बोलतो यावरही तो चित्रात कसा दिसावा यावर. तर चित्रकाराला माणसाच्या स्वभावातले इन्साइट्स येणार काय, आणि तो ती त्याच्या चित्रात रंगवणार. थोडं या बाजूला बघा. नाही इतकं नाही, थोडं राहील. बस ठीक. एका बहिरात कंटाळवाणा प्रकार आहे पोर्ट्रेट. नाही म्हणजे तुमचं सगळं लक्ष त्या चित्रावर केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला ते जाणवत नसेल. पण मला इथे नुसतं बसून राहायचं म्हणजे कालच्या सिटिंग मध्ये जाम कंटाळा. नाही पहिल्यांदा मी चित्रासारखा बसून होतो, पण नंतर ठरवलं की आपण बोलायचं, त्याच्याशिवाय हा कंटाळा जाणार नाही. म्हणून आज पहिल्यापासून बोलायला सुरुवात केली. आज पुरं होईल का व्हायची? बरंच होईल. थोडस फिनिशिंग बाकी राहील आणि बॅकग्राऊंड. पण त्यासाठी तुम्हाला समोर बसून राहण्याची गरज राहणार नाही. वैताग आहे मला पोर्ट्रेट आहे. सॉरी, नो ऑफेन्स मॅन. म्हणजे चित्राचं महत्व मी कमी लेखत नाहीये, पण हे असं पोर्ट्रेट काढून घ्यायचं म्हणजे. पण काय करणार, माणसाला परंपरा या पाळाव्याच लागतात. आणि आमच्या घराण्यातली परंपरा आहे की घरातल्या कर्त्या पुरुषाचं उत्कृष्ट चित्रकारानं रंगवलेलं चित्र बाहेरच्या हॉलमध्ये लावायचं. गेल्या 5 पिढ्यांची चित्र आहेत हॉलच्या भिंतीवर लावली. फर्स्ट रेट आर्टिस्टनं काढली. एक एक चित्र असं म्युझियम किंवा आर्ट गॅलरीत ठेवणं जिवंत वाटतं की उठून एक एक जण आपल्याशी बोलायला. त्या चित्रांच्या शेजारी हे चित्र लागायचं. तेव्हा लक्षात ठेवा, हे देखील जिवंत वाटायला हवं. चेहरा पारदर्शक हवा. पारदर्शक म्हणजे बघा आपलं मन स्वच्छ वाचतं. तसं तुम्ही एकाच जागी खेळून बसण्याची गरज नाही. अजून मधून पाय मोकळे करू शकता, पण शक्यतो बसा. थँक्स सर. हो, आम्हाला हालचालींची सवय. हे असं एका जागी बसून राहायचं म्हणजे कठीण. शिवाय ते आमच्या रक्तातच नाही. अहो, आर्मीतला माणूस मी, शिपाई गडी. खांद्यावर बंदूक टाकून असे 4 मैल चालायला सांगा आपल्याला, पण 4 तास एका जागी बसून राहायचं, उडवलंच म्हणा. काय करणार, घराण्याची प्रतिष्ठा आड येते. म्हणे घरातल्या कर्त्या पुरुषाचं पोर्ट्रेट हवंच निवांत. आता पोर्ट्रेट काढूनच घ्यायचंय तर ते आत्ताच काढून घेतलेलं बरं. उतार वयात कशाला काय. चला सुरू करूया.
असा काय मी असा धर्म आलो नाही. आर्मीतली सर्व्हिसच आपली 15 वर्षाच्या वर होऊन गेली. जॉब देखील फेडू नावापुरता आहे. घरदार करून स्थायिक झालेलं सिव्हिलियन लाईफ. मजा नाही असल्या जॉबमध्ये. कधी कधी मला तुमच्यासारख्या कलावंतांचा पाठ ठेवावा वाटतं. तुमच्या कामाला काहीतरी हेतू आहे. आम्ही काय नुसताच पैसा मिळवतो काय? ते नशिबाच्या गोष्टी. लाखातून एखादा नशीबवान माणूस कलावंत बनतो. तोही तुमच्यासारखा असा नावाजलेला कलावंत. मला आधी काळजीच होती की आता हे पोर्ट्रेट काढून घ्यायचं तर त्या आधीच्या चित्रकारांच्या तोडीचा चित्रकार या नवीन लोकांच्या शोधायचा कुठे. तशी तिनं तुमचं नाव सुचवलं. म्हणाले तुमचा व्यासंग मोठा. तुमच्या कामाबद्दल काही शंका नको. फक्त तुम्ही तयार व्हाल की नाही एवढाच प्रश्न होता. कारण तुम्ही मोकळे सापडणं कठीण. मी म्हटलं तशी म्हणाली त्याचीही काळजी नको. मी स्वतः पत्र लिहिलं. अरे तुम्ही लगेच तयार असल्याचं उत्तरही आलं. मला आश्चर्य झालं. खरं तर आश्चर्य करण्यासारखं याच्यात काही नाहीये म्हणा. आफ्टर ऑल तुम्ही तिचे एकेकाळचे गुरु. ती तुमची शिष्य. आता एवढा दांडगा वशिला असल्यानंतर तुम्ही तिचं ऐकणार नाही असं करायचं. एक मिनिट मी जरा सिगरेट ओढू का? तुम्ही पण जरा विश्रांती घ्या. रिलॅक्स. हॅव अ स्मोक. एक नशिबाच्या गोष्टी. आता मी आर्मीत इतकी वर्ष आहे. चांगला जिवंत आहे. धडधाकट आहे. आणि आमचा तो मामा आर्मीत गेल्या गेल्या पुढच्या वर्षी खलास. त्याचं एवढं उदाहरण डोळ्यासमोर असताना माझ्या वडिलांनी मला आर्मीत पाठवलं हेच विषय. कोणाचंही नशीब कोणासारखं नसतं. मामा त्याच्या नशिबानं मेला. मी माझ्या नशिबानं जगलो, यशस्वी झालो.
एक एक नशिबाच्या गोष्टी, हे खोटं नाही. आता असं पहा, आपली गाठ पडतीये ती देखील नशिबानेच. नाहीतर तिनं तुमचंच नाव सजेस्ट करावं, हे जरा विचित्रच नाही. विचित्र म्हणजे एका बाजूला तिनं तुम्हाला विसरायचा प्रयत्न चालवला आणि दुसऱ्या बाजूला हे पोर्ट्रेट तुमच्याकडूनच काढून हवं असं आग्रह. तुम्हाला आश्चर्य आहे? आश्चर्य करण्यासारखं याच्यात काही नाही. तिनं मला सगळं सांगितलंय तुमच्याबद्दल. म्हणजे अगदी सगळंच नाही, पण स्पष्ट कल्पना आहे, म्हणजे पुष्कळच नाही. अशी ती सरळ मनाची मुलगी, प्रामाणिक आहे, लपवाछपवी काय नाही विचार. आणि मी म्हणतो लपवाछपवी करायची तरी कशी? माझ्यासारखा समजूतदार नवरा असता लग्नानंतर लगेच नाही सांगितलं तुम्ही, काही वर्षांनी सांगितलं. दोघांना एकमेकांचा पूर्ण विश्वास तयार झाल्यानंतर मला याच्यात काही गैर वाटली असतात. लग्नापूर्वी कित्येकांचे असे संबंध असतात, त्यातून ती कलावंत मनाची मुलगी, तुमच्यासारखा श्रेष्ठ कलावंत तिला ऐन तरुण वयात गुरु म्हणून लागला. स्वाभाविकच जे झालं ते झालं. पहिल्यांदा तिनं मला सांगितलं तेव्हा मला क्षणभर बोचल्यासारखं झालं. नंतर काय वाटत, पण आपली अशी प्रत्यक्ष भेट होईल असं मात्र तेव्हा वाटलं नव्हतं. या सगळ्या योगायोगाच्या गोष्टी. बस आता थोडंच राहिलं. चला तुमचा स्वभाव भलता जागोर आहे. नाही, तुमचं सगळं लक्ष त्या चित्रावर असावं आणि तुम्हाला बोलायला बिलकुल सवड मिळू नये हे स्वाभाविक. पण तरी देखील मगाचपासून बघतोय मी एकटाच बोलतोय, तुमचं काही बोलण्याचं लक्षणच नाही. निदान तिचा विषय निघाल्यानंतर तरी तुम्ही बोला असं वाटलं होतं, पण तुमची काही बोलायचीच तयारी. मी देखील अशीच फार काही बोलत नाही, मलाच एकट्याला बोलत राहिलो की त्यालाही कंटाळत नाही. निदान असं दाखवत तरी सगळं काही शांतपणे एकटीच ऐकून घे. कधी कधी मला वाटतं तिनं असा हा सोशिकपणा दाखवूच नाही, पण तरी देखील मला तिचा राग येतो. ती मनानं चांगली, संसार अगदी मनापासून. आमचं एवढं प्रचंड घर असं काही टापटीप ठेवते की विचारत. नातेवाईक पाहुणे मंडळी यांचं येणं जाणं काही आमच्याकडे कमी नाही, पण ती सगळ्यांची अशी उत्तम सरबराई करते. नोकरात चाकरांना अशी धाकाट ठेवते. हे सगळं न तिचे नातेवाईक सांगतात पूर्वी ती अशी नव्हती. तिला खूप हसायला बोलायला आवडायचं. नव्हे, लहानपणी तर ती अगदी बडबडीच होती. मग वाटतं ती अशी गप्प कधीपासून.
कदाचित तुम्ही दोघंही एकाच वेळी आलो. ज्या क्षणी तिनं माझ्याशी लग्न केलं त्याच क्षणी त्याआधी तुम्ही खूप मनमोकळे हसला असाल, बोलला असाल. कधी कधी त्या क्षणांची आठवण होते ना तिला हसू होत. मी विचारतो तिला काय झालं, तर ते ती कधीही सांगत. मग मला समजतं की ते हसू माझ्याकरता नसतेच, ते तुमच्याकरता. एकदा आम्ही असेच पिवळ्या धमक रंगांच्या फुलांच्या शेतात चाललो. मला वाटतं लग्नानंतर काहीच नाही. त्यावेळी मी तिच्यासाठी अगदी वेगळा क्षणाक्षणाला तिच्या नजरेचा असा वेग आणि पाहता पाहता ती दुसऱ्याच कुठेतरी विचार जणू वेगळ्या सृष्टीत. मी तिला कारण विचारलं, खोदून खोदून विचारलं. बऱ्याच वेळानंतर म्हणाली, या पिवळ्या धमक शेताचं चित्र काढायला चित्रकारही तसंच. तेव्हा मला तुमच्याबद्दल काही माहिती नाही. मी म्हटलं तिला, तू आहेस आर्टिस्ट, तू काढ हे चित्र. म्हणाली, मी कसली आर्टिस्ट. नंतर मला जेव्हा तुमच्याबद्दल कळलं तेव्हा काय हो, तुमचं प्रेम जर इतकं सुंदर होतं तर ते यशस्वी का नाही? थोडा प्रकाशाकडे चेहरा करा आणि मान थोडी वर करा. बस ठीक. माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. नाही दिलं ते एका परीने बरोबर आहे. कारण या प्रश्नाला जर उत्तर असतं तर तिनं ते मला कधीच दिलं असतं आणि मग विचारायला माझ्याकडे प्रश्नच होता. असतील तुम्हालाही अडचणी आल्या, काही अतिशय कठीण, कदाचित अगदी साधे, पण त्यावेळी डोंगरा एवढा. शिवाच्या जगात सुंदर आणि चांगल्या गोष्टी क्वचितच यशस्वी होतात. त्यापेक्षा सेकंड रेट गोष्टीच अधिक यशस्वी. उदाहरणार्थ आमचा संसार. नाही म्हणजे आमच्या संसारात काही कमी आहे असं समजू नका. थोडंफार कमी आहे. आम्हाला मूल, पण हा तिचा एकटीचाच दोष होऊ शकतो असं थोडंच. शिवाय कोणत्याही स्त्रीला आपल्या नवऱ्यापासून मूल होऊ नयेचं वाटावं असं आहे. आणि तसं तरी तिला काय आहे, तिचं माझ्यावर प्रेम नाही म्हणून. तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे. मी आजारी असलो की ती माझी अगदी व्यवस्थित काळजी घेते. आमची एवढी प्रचंड वास्तू अगदी प्रसन्न ठेवते. कुणालाही काही कमी पडू देत नाही. हे काय सगळं प्रेम असल्याशिवाय? आणि तिच्यासारखी स्त्री ज्या माणसावर आपलं प्रेम नाही त्या माणसाबरोबर एक क्षणभरही घालू शकणार. त्यामुळे तिचं माझ्यावर प्रेम नाही असं बिलकुल समजेल. आम्हाला मुलं असती तर कदाचित चांगलं, पण नसतं.
जगात कित्येक जोडप्यांना मुलं नसतात. आणि असंही म्हणतात की नवरा बायको एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करून मुलांची ओळख भरून जातात. कोण जाणे, आम्हाला मुलं असतील तर कदाचित तुम्हाला काय वाटतं? करेक्ट. आता कसं अगदी मनापासून बोलतो, दोनच शब्द बोललात पण अगदी खरं खरं बोलतो. तुमच्यासारखी अशी गप्प राहणारी माणसं हुशार, तुम्ही बोलून शहाणे ठरता आणि जेव्हा बोलता तेव्हा त्याचं मोल आम्हाला अधिक आहे. कदाचित गप्प राहण्याची ही कला ती तुमच्याच कडून शिकली. तुमचीच एखादी आठवण म्हणून तुमचा हा अबोलपणा सोबत घेऊन. आणि आता ही दुसरी आठवण, तुमच्या सहीचं हे चित्र आता ते कायम आमच्या दिवाणखान्यात राहणार, जाता येता नजरेला पडणार आणि ते पाहून एकसारखी तुमची आठवण तिला येणार, मलाही येणार. पण गंमत कशी आहे बघा, या चित्रावर सही जरी तुमची असली तरी ते असणार आहे माझं चित्र, तुम्ही काढलेलं पण माझं चित्र. आणि ते पाहून आठवण कुणाची यायला हवी, ज्याची सही आहे त्याची की ज्याचा चेहरा आहे त्याची. कारण चेहरा सबंध चित्र व्यापून टाकणार आणि सही कुठेतरी कोपऱ्यात. पण माणसाला काय महत्वाचं वाटेल त्याचा काही नियम. कदाचित माझ्या चेहऱ्यापेक्षा तुमची ती एवढीशी सहीच तिला महत्वाची वाटू शकते. पण असं तरी मी कसं म्हणू, हा तिच्यावर अन्याय होईल, कारण तशी ती पतिव्रता आहे. तिनं आजवर माझ्याकडे कधीही दुर्लक्ष केलेलं नाही. आणि पातिव्रत्य म्हणजे तरी आणखी काय असतं, वरवरचं वागणंच नाही. पतिव्रतांच्या मनात डोकावून कुणाला पाहतो. मी म्हणतो असं पाहायची गरज नाही. 4 दिवस एकत्र काढायचे आणि मरून जायचं, एवढाच जर संसाराचा अर्थ असेल तर गैरसमज का होणार पण तो सुखाचा. तेव्हा ती तुमच्या आठवणी अजून काढत असेल असा विचार देखील मी मनात आणता का? कदाचित भेटही असते, मनाचा भरोसा. आणि त्या तशा येणं हे नैसर्गिकच. कारण सुखापेक्षा दुःखाचीच आठवण अधिक राहते. माणूस जखमेलाच अधिक काळजी घेऊन. पण याचा अर्थ असा नव्हे की तिच्या मनात अजून तुम्ही आहात. कारण असं असतं तर लग्नानंतर तिला तुम्हाला भेटण्याची कमी का संधी होती. मी तिकडे फ्रंटवर गेलेलो असता तिला इथे येता आलं नसतं. पण तसं तिनं केलं नाही ते मला पक्क ठाऊक. तिच्यावर लक्ष ठेवून असणाऱ्या माणसानेच मला सांगितलं. म्हणजे माझ्या पश्चात तिच्यावर पाळत ठेवायला मी डिटेक्टिव्ह ठेवलं की असं समजेल. माझी माणसं शिवाय आर्मीतल्याच असं नव्हे तर कोणत्याही नवऱ्याला आपल्या बायकोवर लक्ष ठेवायची एक उपजत जाणीव असते. तेव्हा माझी खात्री आहे की तिचं माझ्यावर प्रेम. कधी कधी
कधी कधी ती आग्रह धरते ऑलिव्ह ग्रीन रंगाचे पडदे घेते. ती हा रंग फारसा वापरत नाही, मलाही तो आवडत. मग वाटतं ती हा रंग कोणाची आवड म्हणून. एरवी अगदी शांत निर्विकारपणे वावरते. पहाटेच्या अर्धवट झोपेत जेव्हा अगदी मनापासून मिठी मारते, तेव्हा वाटतं की मिठी तिनं नक्की आपल्यालाच नाही मारली. कोण समजेल. कधी कधी मनात येतं आजकाल तिनं चित्र काढणं बंद केलं. आर्मी ऑफिसरच्या संसारात फुरसत मिळत नाही असं बघ. कधी कधी भीती वाटते तिला अचानक फक्त चित्रच काढावीशी वाटली. एकाएकी या आर्मी ऑफिसरच्या संसाराचा तिला कंटाळा आला. आणि मग कुठेतरी तुमच्या प्रदर्शनाच्या छापील वृत्तांताचं तिने काढून ठेवलेलं कात्रण आणि मग वाटतं का नाही तिला पूर्णपणे विसरतात. ज्या समजूतदारपणानं तिने संबंध तोडले त्याच समजूतदारपणानं तिला का नाही या आठवणी तोडले. संबंध हे पब्लिक होऊ शकतात पण आठवणी ह्या खासगीच राहतात. कारण आठवणींवर माणसाचा स्वतःचा असा एक हक्क असतो. कबूल आहे. पण मग याच्या दुसऱ्या माणसाचं काय, ज्यानं आयुष्यात तिच्या इतकं दुसऱ्या कशावरही प्रेम केलं नाही. त्याचा हक्क मोठा की त्या आठवणींचा हक्क. मला माहिती आहे तुम्हाला सुख होतंय, हसताय तुम्ही मनातल्या मनात. मला भली चिरली याची. मला सोडून तिनं याच्याशी लग्न केलं काय. पण नाहीच ना तुम्हाला सुख मिळालं, नाहीच ना यश मिळालं या सेकंड हँड प्रेमातही. पण असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यासारखे मूर्ख तुम्ही. कारण मी सांगितली ती निव्वळ थिअरी आहे, ती तितकीशी महत्वाची नाही. कारण कधी कधी येणाऱ्या आठवणींवर संसार उभा राहू शकत नाही आणि त्या आठवणींवर तो कोसळूही शकत नाही. कारण संसार म्हणजे आठवणी शिवाय पुष्कळ काही असतं. जमा खर्च असतात, पाहुणे रावळे असतात, वेळच्या वेळी झोपणं असतं, उठणं असतं, आठवड्यातनं 2-4 स्पेशल डिशेस बनवणं असतं, मुलाबाळांचं करणं असतं. तिथे आमचा संसार कदाचित कमी पडला. पण याचा तुमच्याशी काहीही संबंध नाही. शपथ तुमच्याशी आणि तुमच्या आठवणींशी याचा काहीही संबंध नाही. त्यामुळे तुम्हाला आनंद वाटून घ्यायचं काहीही कारण नाही. भली चिरली असं म्हणण्याचं काहीही कारण नाही. कारण नीट विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की मीच जिंकलोय कारण ती माझं नाव लावते, माझ्या घरात राहते. क्वचित काहीही असलं तरी त्याला काही महत्व नाही. महत्व आहे ते एकाच गोष्टीला की ती माझी बायको आहे. आणि या चित्रावर सही जरी तुमची असली तरी चेहरा माझा आहे आणि याचा अर्थ जय माझाच झालेला आहे. चित्र जवळपास पुरं होत आलंय. बघायचंय चित्र पुरं. Yes. Relax. Now you are free to move. Yeah. चित्र बघा.
हे काय काढलं तू? हे माझं चित्र? मी हा असा दिसलो तुम्हाला? का? काय चुकलंय? कोणास ठाऊक चुकलंय की बरोबर आहे मला नीट समजू शकत. मी असा कसा दिसलो? मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय की मी सुखी आहे, मी यशस्वी आहे, मी विजयी आहे. का असा आडमोठेपणा केला? का केसाला गळा कापला माझा? माझ्या सगळ्या प्रश्नांचं एकच एक उत्तर इथं स्टँडवर लटकावलं. त्यापेक्षा तोंडावर का नाही सांगितलं की तुम्ही खोटं बोलताय? पण नाही, माझ्या तोंडावर अपमान करायचा धीर नाही झाला तुम्हाला. शेवटी गप्प राहिला तरी तेच. माझ्या हताशपणाचं, दुबळेपणाचं एक कायमचं स्मारक करून दिलं. तुम्हाला माझ्या हाल अपेक्षांची काय कल्पना? हे असं गप्प राहून रोमॅन्टिक प्रेम करणं आणि आठवणी जाग्या ठेवून संबंध तोडणं फार संसार करणं, जिच्या आठवणी अजून जाग्या आहेत तिच्यावर प्रेम करणं किती कठीण आहे तुम्हाला माहिती. त्यासाठी तुमच्यासारखा असा भित्र्या काळजाचा घुम्या कलावंत उपयोगाचा नाही. इथे खत्तराच्या काळजाचा शिपाईकडेच पाहिजेत, कारण तुमच्यासारख्याने असे पाठीमागून वाढ करावे, तोंड मिटून असा हा प्रश्न अपमान करावा. हा अपमान मी कधी सहन करणार नाही. हो काय करताय? दूर व्हा, दूर व्हा, दूर व्हा. चुकून गोळी उडाली तर खरंच सुरेखाने रिव्हॉल्वर, अशी रिव्हॉल्वर्स वाटते तिथे नाही मिळत. लायसन्स एक पण मिळू शकतं रिव्हॉल्वर. जंग जंग पछाडला रिव्हॉल्वर. शेवटी मध्य प्रदेशातल्या एका संस्थानिकाच्या मुलांना नाही दिलं. त्याला ते नकोस झालं. त्याच्या बापानं त्याच्या आईचा संशयावरून खून केला. म्हणून ते त्याला नजरेसमोरही नको होते आणि म्हणूनच मला ते आवडतं. कोरकरकरीत रिव्हॉल्वर घेण्यात काय माणसाप्रमाणे रिव्हॉल्वरला देखील भूतकाळ हवा, इतिहास हवा. हो काय करताय तुम्हाला काय वाटतं? मी ते स्वतःवर झाडून घेईन. मी इतका डरपोक नाहीये. आणि समजा मी हे तुमच्यावर झालं तर तो रिव्हेंज मजा आहे ना. रिव्हेंज रिव्हेंज कशा? त्या आठवणीत का? तुम्हाला मारलं तरी त्या आठवणी थोड्याच मारणार. शिवाय ते भ्याड व्हायचं तुमच्या फायद्याचंही ठरेल, कारण मग तुम्ही हुतात्मा नाही ठराल. प्रेमात बलिदान केलेले शूरवीर आणि मी क्षुद्र मत्सरी सूडबुद्धीचा भ्याड खलपुरुष. मी तुम्हाला मला मुळे तुमच्याविषयी वापसच नाही. खरं तर या एकाच कारणासाठी तुम्ही माझं हे चित्र शूरवीराचं रंगवायला पाहिजे होतं. माझ्या संसारातले अनेक मूल्यवान क्षण तुम्ही नासवले, तरीही मला तुमच्याबद्दल आकस नाही.
जगात इतकी मोठ्या मनाची किती लोक तुम्हाला सापडतील, आणि तरी तुम्ही माझं हे चित्र असं दुःखी, एकाकी आणि केविलवाणच रंगवलं. आणि मी तुम्हाला परोपरीनं सांगतोय की मी नाहीये तसा, आणि तरी देखील तुम्ही मला म्हणता की मी तुम्हाला तसाच दिसतो. तसाच नाही हो, मी नाहीये तसा. नाही, हा केविलवाणा चेहरा मला पाहत नाही. नष्ट करून टाकीन मी हे. नाही, ते मी काढलेलं चित्र आहे. नाही परमेश्वर साक्ष आहे. परमेश्वर साक्ष आहे की मला त्याचा खून करायचा होता. मला हा फक्त ते चित्र नष्ट करायचं. हे खोटं नाटक, केविलवाणं चित्र. कारण ते दुसऱ्या कोणीही पाहून चाललं नसतं. कारण सर्वांना मी फक्त सुखी, समाधानी आणि विजयीच दिसायला हवा.